अरे ठीक आहेस ना? हाँ हो 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 आदित्य सर तुम्हाला लागलं नाही? नाही नाही मी ओके आहे. तू ओके आहेस का? वय वय. हाँ सॉरी. लाईट का गेलीये पण? माहित नाही कशी काय. बहुतेक बल्ब गेलेला दिसतोय. हा घ्या बल्ब आणि चादर. ओके. थँक्यू. आदित्य सर, प्रीतम सर, तुम्ही थोडा वेळ बसा, मला आवरू दे पटापटा. या सॉरी. ऐक ना. हाँ चल आपण रेंज मिळते का बघू. ओके. अरे वा, म्हणजे दिसायला एवढं अवघड होतं पण किती सोपं केलं सगळं तू. मग पारू म्हणते तिला, पारू माझी ताईडी. गणी बस झालं कौतिक. तुम्ही दोघं अजून जरा वेळ बसा, मला हातरुणाचं बी बघायचं आहे. येस. ओके. ये इकडे बसूया. हे बघा, झालं समजा तयार. हे कसलं युनिक बेड्स बनवलेस तू? हा? हे अरे घरच्या बेड सारखे मऊ बेड आहेत. बसून बघ. बघितलंस का? हा किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजचा सीईओ. कधी अशा बेडवर बसायला असं इमॅजिन तरी केलं होतंस का? पारू, तुझ्या हातात खरंच जादू आहे. म्हणजे आज रात्री पुरता तू झोपण्याजोगी जागा तरी तयार केलीस. हो ना. आणि मी तर लगेच झोपतो. हे बघ. ताईडी पुन्हा आता जागा तर स्वच्छ झाली, पण पोटात कावळ्यांची शाळा भरल्या. आता खायचं प्यायचं कसं काय? काय गणी, अरे मी बनवून आणलेला समजा खाऊ तर तू एकट्यानंच खाल्लास की. मी काय एकट्यानं खाल्लं वे? त्या दिवशी मॅडम तर नको नको म्हणत किती बका बका खाल्लं. गणी एक मिनिट. मी काय म्हणतोय, आपण त्या मॅनेजरला विचारूया ना. आय एम शुअर त्याच्याकडे काहीतरी असेल. थांब मी विचारून येतो. नाही नको, थांबा. तुम्ही थांबा, मी जाऊन बघते. ओके. आलेच. ताईडी लवकर या. आले. दादा, बोला ताई. दादा ऐका ना, जेवणाची काही व्यवस्था होईल का? आचार्य पण घरी गेलाय आणि किचन मधील रोजच्या कोटातलं जे सामान आहे ते पण संपलेलं आहे. आम्ही नेहमी फ्रेश भाज्या मागवतो. अहो असं बोलू नका हो दादा. तुम्ही बघा ना, काहीतरी नक्की सापडेल. हे बघा, मी समजांना असं उपाशी नाही ठेवू शकत. तुम्ही बघा ना काहीतरी. किचन मध्ये जे काही साहित्य शिल्लक असेल त्याच्यावर जमतंय का बघा. वय वय, मी करेन की. समजा स्वयंपाक मी करेन. तुम्ही फक्त बघा नाही एकदा. जा. हा हा पाहतो. बस एवढंच सापडलं आतमध्ये. चालेल चालेल दादा, चालेल. दादा अहो हे बी लई झालं. मी आता स्वयंपाक बनवते, तुम्ही बी जेवायला या. माझा डबा आला होता, जेवलोय मी. चालू दे तुमचं. बर. आणि काही लागलं तर सांगा बरं का. नक्की. हा, धन्यवाद. धन्यवाद. स्टुपिड पारू. किती टट्टी जागा होती ती सगळी तिकडे, आणि लोक म्हणतात की तिकडेच राहायचं. बॅड झालेत सगळे. सगळ्या पिकनिकचा फियास्को केला त्या पारूने. मिळालं असतं ना एखादं हॉटेल पुढे जाऊन चांगलं, पण नाही, सगळ्यांनी इथंच राहायचं म्हणे. नॉनसेन्स प्रीतम.
असलेल्या या पिकनिकच्या निमित्ताने त्याच्यासोबत पण टाइम स्पेंड करता येईल जरा. स्टुपिड. त्याचं तर मूर्खाचं लक्ष पण नाहीये माझ्याकडे. एवढी निघून आलीये मी इकडे गाडी झोपायला, तरी आला नाही मला बोलवायला. नेहा ना सकाळी करेक्ट सांगत होती, प्रीतम एक नंबरचा इम्बॅच्युअर आहे. किटो चुकलंच आहे माझं सगळं. आणि हे सगळं होतंय फक्त आणि फक्त त्या पारूमुळे. नॉनसेन्स. भूक पण लागली तर मला खूप. झोपते आता तशीच. कोण आहे? पारू आदित्य सर, गणी आणि प्रीतम सर कुठे गेलेत? ते तिकडे मोबाईलचं नेटवर्क शोधायला गेले. तू काय करतेयस? काय म्हणजे समजांना भूका लागल्यात ना, खायला बनवते. अगं हो, मग तू गेली होती ना त्या मॅनेजर कडे, त्यांनी किचन मधून काही दिलं नाही का? नाही ना, त्यांच्याकडचं समजा जेवण संपलं होतं. मग तू काय इथे स्वयंपाक करणार आहेस? बाय. आणि सामान हे काय, त्यांच्याकडे जे शिल्लक होतं ना ते दिलंय त्यांनी. अरे देवा पारू, तू खरंच ग्रेट आहेस. कसं तुला ओके, सांभाळून सांभाळून. पारू, मला हे येईल व्यवस्थित. हो, हे बघ. डोळ्यात गेला. इथं बघा, इथं. अरे डोळ्यात गेला ना, इकडे कुठे बघू आता? इथं बघा ना. कसं? थांबा जरा. डोळे उघडा, डोळे उघडा. हो, ओके. बरं वाटतंय? खूप. विजेल ना. इथं द्या. अरे आदित्य सर, तुम्हाला नाही जमायचं. अरे मला जमेल. तिथं बसा. एक मिनिट बसा म्हणलं ना. एक सेकंड. नाही म्हणलं ना. जा, ओके. जा. सोपं आहे ना? पारू, स्टुपिड. तुला कळत नाही का ग? मुद्दाम करतेस ना तू हे सगळं? हा? तू कशी प्रेमेस आणि मी कशी घाबरते सगळ्यांना दाखवायचं असेल तुला, म्हणून असं नॉक करतेस सारखं आणि घाबरवतेस मला. दिशा मॅडम, काय बोलतोय तुम्ही? मी तर तुम्हाला जेवायला बोलवायला आले होते. मग हे एवढ्या वेळ आधी नाही सांगता आलं? नॉक करून पळून कुठे जात होतीस तू? माफ करा. काय करू? या मोलकर्णी सोबत नाही गेलं तरी ते एकटीला अंधारात बसावं लागेल. नको नको, जातेच. आणि त्यांच्यासोबत डिनर करून तिकडेच झोपून जाते. किती लेट केलं एकतर तुम्ही जेवणाला. भूक लागली मला कधीची. मग चला ना. आले. हात दे मला. थँक्यू. चल.
दिशा मॅडम. यू नो, मी मी हँड सॅनिटायझर यूज केलं ऑलरेडी. असू दे. बर या या. तुम्ही समजे बसून घ्या, मी पटदिशी जेवायला वाढते. पारू. हा? पण ताट कुठे आहेत जेवायला? गणी झालं आलो. गणी, पानं स्वच्छ धुवून घेतलेत ना? वय हे काय? ताट तायडन झाडाच्या पानापासून बनवलेत. सिरियसली? गणी दे. गणी, तू बस इथं. अगं पण भाजी वाढायला स्पून आणि चमचा चमचा. आत्ता बनवते. हा चमचा आहे. चला आता करा सुरुवात. हो. दिशा मॅडम, हाव करा की सुरुवात. यू, मला नाही जमणार या असल्या प्लेट मध्ये. कसं खायचंय? आणि स्पून कुठे? एक मिनिट. पारू, कसलं कमाल जेवण बनवलंस माहितीये तू? फाईव्ह स्टार हॉटेलच्या तोंडात मारशील इतकं कमाल जेवण आहे. लवली. वा. दिशा मॅडम, हे घ्या, खाता. एवढ्या मोठ्या चमच्याने मी काय भाजी भाकरी खायची? स्टुपिड. जेवण नको तुला? बघा, उद्यापर्यंत काही मिळणार नाही, उपाशी राहावं लागेल. नको ना? ओके पारू, तू घेतात, तिला नकोय. प्रीतम सराव, काय बोलताय तुम्ही? मला नको, तुम्ही खावा. दिशा मॅडम, खावा ना. आदित्य सर, अशी भाकरी कुच करून खावा, म्हणजे कसं पोट भरतंय. हे असं? ओके. पारू, तू पण बस ना जेवायला. हा, आदित्य सर, अहो मी म्हणले ना, तुम्ही जेवा, मला भूक नाही, मी नंतर जेवेन.
पारू, रात जवाब जेवण बनवलंस तू. थँक्यू सो मच. सॉरी सर, रात्री मी तुमची काहीच व्यवस्था करू शकलो नाही. इट्स ओके. इनफॅक्ट तुम्ही जी काय व्यवस्था केली त्याबद्दल खरंच थँक्यू. मी जाऊन बघितलं, या मॅडमनी जागा खरंच खूप पॉश केली आहे. आता जादू आहे मॅडमच्या, ज्यांच्या घरात जातील ना त्यांच्या घराचा स्वर्ग करतील. आणि एक महत्वाचं, इथून पुढे जाताना जरा जपून जावा. वाटेत काय झालं तरी गाडी थांबवू नका, गाडीतून उतरू नका. दादा चला. येतो. गाडीचं वायपर चालू करू नको, पूर्ण काचेवर पसरे. तायडे, हे काय होतंय? मला लय भीती वाटते. गणेश बाळा घाबरू नको, तू काय बी म्हणणार नाही. हा अरे काचेवर ना काहीतरी घाण पडली आहे, तू तू नको घाबरूस. ही घाण पडली नाहीये, कुणीतरी मुद्दाम केलंय हे. मला ना हे सगळं खूप डेंजरस वाटतंय. लेट्स गो फ्रॉम हिअर. आपण इथे नको थांबायला प्लीज. हा ते कळतंय आम्हाला पण हे साफ केल्याशिवाय कसं जायचं इथून? एक मिनिट थांबा प्लीज. कोणीच पॅनिक होऊ नका आणि गाडीतनं कोणी खाली उतरू नका. नाही नाही आदित्य सर थांबा. हे बघा, तुम्ही उतरू नका, मी खाली उतरते. नाही कसं आहे, मुलगी बघून कोणी बी समोर येणार नाही. हा मी स्टुपिड, तुला अक्कल आहे का जरा? तू अजिबात खाली उतरायचं नाही, कळलं ना? आणि जर तू खाली उतरलीस ना तर तुला परत कारमध्ये एंट्री नाही देणार. चालली मोठी हिरोईन बनायला. एक मिनिट, मी उतरतो खाली आणि पटकन साफ करून येतो. नाही नको प्रीतम नाही. अजिबात नाही. का? तू गाडीचं स्टेरिंग सांभाळ. थांब, मी बघतो. ए नाही दादा, तू खाली नाही उतरायचं. तुला काय नाही व्हायला पाहिजे, मी जाऊन बघतो. थांब. नाही प्रीतम, ऐक ना. एक मिनिट. प्रीतम प्लीज ऐक. प्रीतम लिलीपुट चप. अहो एवढं असेल तुम्ही जावा की बाहेर. का? मी का उतरायचं? अहो प्रीतम सरांसोबत तुमचं लग्न होणार आहे ना, आणि प्रीतम सर लागले, मग तुम्ही जावा की बाहेर. ए लिलीपुट चुप. तसं शाळा बनायला जाऊ नको. मला कळतं मला काय करायचं ते, तू नको शिकवूस. आणि बारीक, एवढी जर काळजी असेल ना तर तू जा खाली उतर. हा मी जाऊ शकतो.
लागलं का तुला?